इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। कोरटकर आज मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलिसांना देणार आहे। प्रशांत कोरटकर स्वतः पोलीस ठाण्यामध्ये येणार का, याकडे लक्ष लागलंय। पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करण्याची कोरटकरची भूमिका आहे। कोरटकरवर नागपूरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग हे प्रकरण करण्यात आलेलं आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, काय माहिती मिळतेय? कोरटकर स्वतः पोलीस ठाण्यामध्ये येऊन मोबाईल आणि सिम कार्ड या ठिकाणी देणार आहेत का? काय अधिकचे अपडेट्स? कोल्हापूर कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर आज प्रशांत कोरटकर नागपुरात येण्याची शक्यता वर्तवली जाते, परंतु तो सायबर पोलीस स्टेशनमध्ये स्वतः येऊन आपला मोबाईल आणि सिम कार्ड पोलिसांकडे तपासासाठी देणार की आपल्या सहकार्याच्या माध्यमातून पाठवणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। गेले 4 ते 5 दिवस झाले प्रशांत कोरटकर नॉट रिचेबल होता, या ठिकाणी नव्हता। इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या, गुन्हे जे दाखल झाले, पोलीस त्याचा शोध घेत होती, परंतु आता प्रशांत कोरटकर आज नागपुरात येण्याची शक्यता त्याच्या सहकाऱ्यांकडून वर्तवली जाते आणि कदाचित तो माध्यमांशी संवाद सुद्धा साधू शकतो। परंतु सायबर पोलिसांकडे जाणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। परंतु पोलिसांच्या तपासात संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका जी आहे ती प्रशांत कोरटकर ने घेतलेली आहे आणि त्यामुळेच आपला मोबाईल आणि सिम कार्ड, ज्या मोबाईल वरून धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे, तशी तक्रार इंद्रजीत सावंत यांनी दिलेली आहे। तो मोबाईल आणि ज्या सिम कार्ड वरनं तो कॉल गेला, तो ते सिम कार्ड, हे दोन्ही सायबर पोलिसांकडे आज जमा केलं जाणार आहे। ज्यामुळे तांत्रिक तपासाला जे आहे ते सहकार्य करण्याची भूमिका प्रशांत कोरटकरने आता घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की गेले 4 दिवस झाले पोलीस प्रशांत कोरटकरचा शोध घेत होता, परंतु पत्ता लागत नव्हता, फोन बंद होता। परंतु कोल्हापूर कोर्टानं जेव्हा दिलासा दिला त्यानंतर त्याच्याकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे आणि आज तो नागपुरात येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। नक्कीच, धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।